तसाच राहतो तो. प्रणय त्याला शिकव ना फॅशन. भारी वाटते सोमा. हे कसे वाटतात कपडे. माझी चॉईस आहे. शहाणा झालंय बाळ, मोठं झालंय आता. ए तुम्ही आता याच्यात यायचं नाही हा. ए दाखवा तुमची शॉपिंग. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सोनाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्लॉग आहे तो बऱ्याच महिन्यांनंतर मी करते आणि एवढ्या महिन्यांमध्ये खूप गोष्टी झाल्या म्हणजे चांगल्याच गोष्टी झाल्या, पण वेळच मिळत नव्हता. आणि म्हणजे माझं असं झालं होतं की ठीक आहे ना, आपलं काम चांगलं चाललंय, व्यवस्थित आहे आणि एवढा वेळच नसतो ॲक्च्युली व्लॉगिंग करायला. पण परत म्हणजे व्लॉगिंगची आवड आहे त्याच्यामुळे परत जीव त्याच्यामध्ये जात राहतो. तो म्हटलं की परत स्टार्ट करूया. तर आज आहे 21 एप्रिल आणि आहे आमच्या सोहमचा वाढदिवस. तर सोहमला मी घेऊन चाललेली आहे बाहेर, म्हणजे इथेच खाली आम्ही चाललो आहे मार्केटमध्ये. तर सोहमला मी एक स्पेशल गिफ्ट घेतलं होतं काल, जे गोल्ड घेतलं आहे मी त्याला. आणि मी पहिल्यांदाच माझ्या आयुष्यामध्ये गोल्ड घेतलं आहे कोणाला तरी. आणि इन्व्हेस्टमेंट म्हणून मी घेतलेलं आहे, पण सोहमसाठी म्हणजे गिफ्ट घेतलेलं आहे पहिल्यांदा. दाखव. तर मी सोहमला कानातली सोन्याची बाळी घेतली आहे. आणि आज मी त्याला म्हणजे अजून काहीतरी घेणार आहे, एक छोटीशी ट्रीट पण घेणार आहेत करणार आहोत आम्ही. तर आमच्या घरात ही चिल्लर पार्टी म्हणजे इन्क्लुडिंग सोहम म्हणजे आहे सोबत आता माझ्या येणार आहे. फक्त एकच त्याच्यामध्ये एक मेंबर नाही आहे जो खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे आमचा अद्विक. तर त्याला न्यायचं म्हणजे खूप त्रास देत होतो आणि एवढं बोलतो की रस्त्याने त्याची प्रश्नांची उत्तरं पण नसत माझ्याकडे कधी कधी. तर असो, आता मी चाललो आहे आणि सोहमचा वाढदिवस आम्ही कसा करणार आहे ते तुम्हाला मी दाखवेनच. तर होप सो आजचा व्लॉग आवडेल आणि व्लॉग आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. तर चला बाय कर सोहम. तर सोहम आहे ना, सोहमला जायचं मॅच बघायला. तर आणि तो मला म्हणते की मला घेऊन चल. आता ह्याला माहिती तरी आहे का की किती तिकीट असते ती एकाची, आणि मला तर काहीच इंटरेस्ट नाही मॅचमध्ये. तर सोहम आणि प्रणयने दोघांनी ना मॅचच्या 2 स्टेटच्या टीम्स वाटून घेतल्यात आणि त्याच्यावरून एवढे भांडतात जसं काही ती त्यांची पर्सनल भांडणं. आणि त्याच्यावरून भांडता एवढी होऊन जातात ना ती मोठी भांडणं की अक्षरशः एकमेकांशी बोलत सुद्धा नाहीत. IPL मॅच नाही, IPL बोलत. हां तेच ते IPL. तू IPL मधली कुठली टीम घेतली? RCB. कितीला घेतली तू ती टीम? कितीला घेतली ती विकत घेतली? मग उगाच भांडता त्याच्यावरून. मी काय बोललेलं दादा आणि तू का भांडतो मग त्याच्यावरनं? भांडत मग कधी भांडलो? तुझी कुठली आहे? SRH हैदराबाद. काय आणि काय बघतोय? माझी टीम नाही SRH आधी होती. चल लवकर चल. प्रणय, मम्मीने काय सांगितलं तुला आता? काहीतरी सांगितलं तुला ना आता मागे बोलवून परत. काय मागू नको. मग तू नाही मागणार आहे ना आता? हा बघू. प्रणयला आमच्या शॉपिंगला न्यायचं म्हणजे जर असंच एक राऊंड मारायचं नेलं तरी 1000 रुपये सोबत ठेवावेच लागतात, है ना प्रणय? तुला एका टायमाला न्यायचं तर 1000 रुपये पाहिजे की नाही? आणि दिवसभर ठेवायचं तर 5000 धरून चाला. कुठे न्यायचं फिरायला. सोम तू थांब ना बाहेर, त्याला घ्यायचंय ना तुला काहीतरी गिफ्ट. सरप्राईज देणार आहे तुम्हाला. सरप्राईज देतोय काहीतरी. बघ 2 ऑप्शन आहे. तसेवाले पाऊच जे लावलेत ना, तसेवाले पाऊच तो सेट पेन आणि सगळे येतात ना, तसावाला पाऊच आहे दादाकडे आणि त्याच्यापेक्षा मोठा आहे. मोठा आहे ना, त्याला छोटा हवा होता. आऊला बघ गिफ्ट केलेला आपण सगळं हा. आणले तेव्हा. मग घे तू छोटाच तुला पाहिजे तर. अंकल काय किती पैसे दिले मम्मी? माझ्याकडे स्वतः जमा केलेले. ओ जमा केलेले पैसे. मम्मी तिच्या वेगळं दिसते वाटतं. कुछ गिफ्ट के ऑप्शंस बताओ ना. हे वाला घ्यायचंय? त्यांना बोलले ॲक्सेस दाखवला, पण आता हे दाखवलं. हा कलर छान वाटतंय. पण हे पण चांगले आहेत ना बघ. घे कुठला पण. काय
मध्ये मी ह्याच्यामध्ये हा आवडला हो कोणाचे दाखव बोलले प्रणयने स्वतः जमा केलं. 100 रुपीज. हा थांब मी आलो. भाई भाई दाखव किती पैसे दाखव दाखव. ही पकड. त्याने सांगायचं नाही पण त्याने स्वतःच्या माझ्याकडून घेतले नाही पैसे. मी त्याला बोललेली ते पैसे तुला ठेव मी देते तर नको बोलला. शहाणा झालंय बाळ मोठं झालंय आता. दाद सोम बघ प्रणयला विचारा प्रणयला जास्त कळतं. उसके अंदर 2 बटन अपन जो भी ब्लैक टी शर्ट भी कैरी किया ना उससे ब्लैक शर्ट अच्छा लगेगा. दाखव ड्रेस. इधर कैसे आपको वन टाइम पहनना रहेगा उसके बाद तुम्हें रेडी देंगे नॉर्मल रेट में 2 मिनट. तसाच राहतो तो. प्रणय त्याला शिकव ना फॅशन. तुझ्या हसतोय रे त्याला हा शहाण्या. मोठी आजी घालली का 2 बटन खोलून. भाई भारी वाटते सोमा. हे कसे वाटतात कपडे. माझी चॉईस आहे. त्याला आवडला. गप बस मीच काढायला सांगितलं ते. समझला. अभी प्रॉपर शूज पीस पहनेगा ना तो उसका लुक आएगा. और ऐसा लगा ना अंदर ब्लैक टी शर्ट कैरी करके. आवडलं ना. तो बघ त्याचं काय चाललंय बघ तिकडे गप्पा मारते त्यांच्याशी. आता शूज वर गेला तो. ह्याच्यात गरम नाही होणार का? चल काढ. एडजस्ट कर सकते. छोटा रहा तो प्रॉब्लम होता है. अरे पहिल्यांदा शॉपमध्ये आला. ए दाखवा तुमची शॉपिंग. दोघांचीच शॉपिंग जवळपास 10,000च्या आसपास गेली आहे. प्रणय दादाचा बर्थडे तुला तर बर्थडे नसताना पण मिळाले ना कपडे. प्रणय आता आपण कुठे चाललोय. मोमोज खायला. आता आम्ही भांडूपमधले सगळ्यात फेमस मोमोज टेस्टी मोमोज म्हणता येईल ते खायला चाललो आहे. ॲक्च्युली खूप जास्त उशीर झाला शॉपिंग करेपर्यंतच कारण ह्या दोघांनी एवढा वेळ घेतला आहे. दीदी आणि निलेश दादा पण कंटाळले. तर आता आम्ही मोमोज खाऊन घरी जाणार. आणि घरी काय मागवलं रे. बिर्याणी आहे. खाणार तू बिर्याणी. निलेश मामाला एक टोप वेगळी व्हेज. हा व्हेज नॉन व्हेज बिर्याणी. आता जाऊन पटापट सोमचा वाढदिवस करतो आम्ही. माऊ मी हक्का नूडल्स खाणार. नाही मोमोजच खायचे सगळ्यांनी. मला हक्का नूडल्स खायचे. चांगले म्हणतात. कपडे आवडले तुला. हा थँक्यू बोल. थँक्यू. थँक्यू माऊ. थँक्यू माऊ. थँक्यू बोल मला. थँक्यू. चांगले लागतात यार. हा हक्का नूडल्स चांगले लागते इकडचे. पण सगळे मोमोज घेत आहे तर मोमोज घे. चिकन चिली मोमोज काय घेऊ बोलते. तुला स्टीम हवे आहेत का चीज घेऊ चिकनची. अरे आता आम्ही खाणार आणि मग जाणार घरी. काय बोलला. नेपाळी लोक चांगलं बनवतात मोमोज.
नेपाळी लोक चांगले. प्रणय पण नेपाळीत दिसतो थोडा थोडा. मोमोची गाडी टाक ना. कसे आहेत? दीदीला पण दे. व्हेज खाते म्हणून नाही देऊ. ए तुम्ही आता याच्यात यायचं नाही हा. पकड ज्यूस आणू का? नंतर देऊया. तो पिऊन आली. ठीक आहे चालेल. कसे आहेत रे मोमो? घे का घे. तुला पेटाचं येत नाही. साईडला बाबा पहिल्या ह्याच्यातच होतं. मी पकडले असते तेव्हा होतं काय. पेट पेट हमारे ना बस कर. एवढा वेळ थोडी नाही लागतो रे. काय सांग. खराब झालेली दिली काय त्याने? एवढा थोडा लागतो. वरपर्यंत बघितलेस का वेळ लागतो. असं हात लावला तरी तुला पेटत जातं ते. फटकन आवाज येतो आणि पेटतं. खराब दिले. चल चल चल. 3 हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर सोहम. हॅपी बर्थडे टू यू. आता तो केक नाही भरत मला बोलले. थांब 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 प्रणय. स्पेशल व्हिडिओग्राफर आम्ही गावावरून बोलवला. निलेश जाधव. जाधव नाव आहे त्यांचं. हा? हो.